बार्शीत एमडी ड्रग्जसह गावठी पिस्तूल जप्त, आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी. तुळजापूर कनेक्शन. काही दिवसांपूर्वी तुळजापूरमध्ये ड्रग्ज सापडल्याचं प्रकरण समोर आलं होतं आणि हे प्रकरण ताजं असताना आता बार्शीमध्ये ड्रग्ज सापडल्याचं समोर आलेलं आहे. बार्शी शहर पोलिसांनी बार्शी परांडा रोडवरील स्वराज हॉटेलच्या बाजूस शहर पोलिसांनी मोठी कारवाई करून त्यात अंमली पदार्थांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारसह 13,02,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आलेली आहे. या कारवाईत बार्शी शहर पोलिसांनी आरोपीकडून जागेवर 10 लाखांच्या कारसह 2 लाखांचे 20 ग्रॅम मेफेट्रॉन अंमली पदार्थ एमडी, 1 गावठी पिस्तूल, 3 जिवंत काडतुसे, रोख 8,000 आणि 3 मोबाईल असा 13,02,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी असद हसन दहलूज, मेहफूज मोहम्मद शेख आणि सरफराज उर्फ गोल्डी असलम शेख याच्यावर NDPS कलम 8 क 22 ब 29 आणि भारतीय शस्त्र अधिनियम 1959 नुसार व भारतीय पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईतील अटक केलेल्या आरोपींना तपासी अधिकारी बो.स.ई. अभय माकणे यांनी बार्शी न्यायालयाचे न्यायमूर्ती H.U. पाटील यांच्यासमोर उभी करताच आरोपींना 5 दिवस पोलीस कोठडी सुनावली गेली आहे आणि या दरम्यान चौकशी करून या प्रकरणाचा राज्यातील इतर प्रकरणाशी काही संबंध आहे का याची चौकशी करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बार्शी.